तुमच्या दिसण्यावरून तुमच्या विरुद्ध केला जाणारा भेदभाव, तुमच्या रंगावरून, तुमच्या नाकावरून, तुमच्या त्वचेच्या रंगावरून, तुमच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून जो वंशभेद होतो, जो भेदभाव तुम्हाला सहन करावा लागतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो. ते दिसतं का तुम्हाला भारतामध्ये? दिसतं? काय उदाहरण? हा, मॅरेजेस मध्ये कसं काय? मॅरेजेस मध्ये वधू पाहिजे सुशिक्षित, मनमिळावू, समजूतदार आणि रंगाने गोरीपान, असते ना ऍडव्हर्टाईज. तर एका सुस्थितीतल्या स्वतःचा 3 BHK फ्लॅट असलेल्या वराने कॉन्टॅक्ट करावा. राईट. सो वधूकडूनच्या अपेक्षामध्ये जे आहे ती रंगाने गोरीपान पाहिजे आणि वराकडे स्वतःचा 2 BHK 3 BHK पुण्यात मुंबईत फ्लॅट पाहिजे. दोन्ही कंडिशन्स फुलफिल झाल्या तर मग छान छान लग्न. पण असं सहसा होत नाही. सगळ्यांकडे फ्लॅट असेल आणि सगळ्याच वधू गोरापान असतील हे काय शक्य होत नाही. पण आता हा रेसिझम आहे का, हा काही जण प्रश्न उभा करतील की रंगानं तुम्ही गोरप्पान असलं पाहिजे लग्नाच्या मार्केटमध्ये, ही एक खूप मोठी एक्सपेक्टेशन तुमच्याकडनं आहे. पण काही लोक म्हणतात की स्लाइट तो डेफिनेटली एक रेसिझम आहेच. किंवा अगदी तुमची जी बालगीतं होती, गोरे गोरे पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आहे, तर तिथे बघा, म्हणजे तुम्ही गाणे काढा, कितीतरी गाणे दिसतील तुम्हाला, त्या प्रत्येक गाण्यामध्ये सौंदर्याच्या संकल्पनेमध्ये रंग तुमचा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा मानला जातो. म्हणजे ह्याच्यावर हे इतकं ऑब्सेशन आहे भारतीयांना. तुम्ही बघा, तुमच्या टीव्हीवर युट्यूबवर दिसणारे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, ते तुमच्या भारतीय न्यूनगंडाचं कसं परफेक्टली मार्केटिंग केलंय.